भाजपने खुर्चीसाठी अचलपुरात एमआयएम घेतले सोबत. अकोटची पुनरावृत्ती अचलपूरमध्ये आज जे घडलंय ते फक्त एका नगरपालिकेचं राजकारण नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकीय चेहऱ्यावर पडलेला थेट चाप आहे. मंचावर हिंदुत्वाचा जयघोष, सभांमधून एमआयएम वर आग ओकणारी भाषणं आणि सत्तेच्या टेबलावर मात्र त्यांच्याच हातात हात. हिंदू श्रेणीच्या जिल्ह्यातच भाजपने एमआयएम सोबत खुर्च्या वाटून घेतल्या आणि काँग्रेसला लांब ठेवण्याच्या हट्टात तत्वांची होळी केली. अकोटमध्ये जे घडलं तेच आता अचलपूरमध्ये घडलं. वरून आदेश येणार की युती टिकणार. कार्यकर्ते गोंधळलेत, मतदार संतप्त आहेत आणि राजकीय गणित जनतेच्या विश्वासावर भारी पडतायत. आज समितांच्या खुर्च्या मिळाल्या, पण उद्या दरवाजात उभा राहून मतदार एकच प्रश्न विचारणार, आज त्यांच्यासोबतच सत्ता का? अचलपूरचा हा खेळ उद्याच्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं. राजकारणात एक जुनी म्हणे, सत्ता मिळवण्यासाठी तत्व वेळेनुसार वाकवली जातात. पण अचलपूर नगरपालिकेत घडलेली ही घटना फक्त तत्व वाकवण्यापुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नव्या वादळाची चाहूल देणारी ठरली आहे. हिंदुत्वाचा बुलंद झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या भाजपने थेट एमआयएम सोबत हात मिळवणी केली आणि तेही अमरावती जिल्ह्यात, जिथे हिंदू शेरणी अशी ओळख असलेल्या नवनीत राणा यांचा प्रभाव आहे. मंचावर वर्षानुवर्ष ज्यांच्यावर टीका केली, ज्यांना वैचारिक विरोधक ठरवलं, त्यांच्या सोबत आज सत्तेची खुर्ची वाटून घेतली गेली. म्हणूनच अचलपूरची ही सत्ता स्थापना केवळ स्थानिक घडामोड न राहता संपूर्ण राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अचलपूरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस 15 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप 9 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. एमआयएमने 3 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीला 2, प्रहारला 2 आणि तब्बल 10 अपक्ष विजयी झाले. हे चित्र पाहता सत्ता स्थापनेसाठी गणितापेक्षा राजकीय चतुराई अधिक निर्णायक ठरणार हे स्पष्ट होतं. सुरुवातीला काँग्रेसकडे सत्ता येईल असा अंदाज बांधला जात होता. काही अपक्ष आणि प्रहार गट काँग्रेसला साथ देतील अशी चर्चा होती. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एमआयएम आणि काही अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि खुर्शिदा बानो उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्या क्षणी काँग्रेसचा सत्ता किल्ला अचलपूरमध्ये उभा राहतोय असं चित्र वाटत होतं. पण राजकारणात खरी खेळी शेवटच्या टप्प्यावर होते. विषय समित्यांच्या वाटपावरून काँग्रेस आणि अपक्ष एमआयएम गटात चर्चा फसली. पद, अधिकार आणि वाट्याच्या जागांवर एकमत झालं नाही आणि इथूनच काँग्रेसचा घसरलेला सूर भाजपसाठी सुवर्ण संधी ठरला. काँग्रेस सोबत नाराज झालेले अपक्ष, एमआयएम आणि राष्ट्रवादीचा गट थेट भाजपकडे गेला. तिथे फार वैचारिक चर्चा झाली नाही, कारण ध्येय एकच होतं, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचं. आणि याच ध्येयातून जन्माला आली ती अनपेक्षित सत्तायुती. भाजप, अपक्ष आणि एमआयएम एकत्र सत्तेत. मतदान टाळून एकमेकांना साथ देण्यात आली. विषय समित्यांचे वाटप झाले. इतकंच नाही तर एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद देण्यात आलं. हिंदुत्वाच्या घोषणांनी राजकीय उंची गाठणाऱ्या पक्षांकडून ओवेसींच्या पक्षाला सत्तेत मानाचं स्थान मिळालं. हा विरोधाभास आता राज्यभरात चर्चेचा विषय बनलाय. मंचावर बोललेली भाषा आणि सत्तेत घेतलेले निर्णय यामधील अंतर पुन्हा एकदा उघड झालंय. ही घटना अधिक लक्षवेधी ठरते कारण ती अमरावती जिल्ह्यात घडलीय. हिंदू शेरणी अशी ओळख असलेल्या नवनीत राणा यांच्या जिल्ह्यातच भाजपने एमआयएम सोबत सत्ता वाटून घेतली. त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता दिसून येते. कारण जे वैचारिक मुद्दे कार्यकर्ते रस्त्यावर मांडतात, तेच मुद्दे सत्तेत पोहोचल्यावर मागे पडताना दिसतायत. हेच राजकारणाचं वास्तव पुन्हा एकदा उघड झालंय. अचलपूरची ही घटना काही पहिली नाही. याआधी अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेतही भाजप आणि एमआयएम युती झाली होती. त्यावेळी राज्यभरातून तीव्र टीका झाली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून ती युती तोडण्याचे निर्देश दिले होते. स्थानिक आमदारांना कारणे दाखवत नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे आता अचलपूर प्रकरणातही तोच प्रश्न उपस्थित होतो. अकोटमध्ये कारवाई झाली, मग अचलपूरमध्ये काय? इथले भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्यावर ही पक्ष कारवाई करणार का, की सत्तेच्या समीकरणांसाठी हे प्रकरण दुर्लक्षित केलं जाणार? जर कारवाई झाली नाही तर भाजपवर दुहेरी निकष लावल्याचा आरोप होणार आणि जर कारवाई झाली तर स्थानिक सत्तेचं गणित कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे हा प्रश्न केवळ एका नगरपालिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भाजपच्या वैचारिक प्रतिमेशी थेट जोडला गेलाय. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एकच धागा स्पष्ट दिसतो, तो म्हणजे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचं सामूहिक मिशन. राजकारणात अनेकदा वैचारिक विरोधकही समान शत्रू विरोधात एकत्र येतात आणि अचलपूरमध्ये नेमकं तेच घडलं. पण यामुळे जनतेच्या मनात एक मूलभूत प्रश्न उभा राहतो,
जनता तत्व, विचारधारा आणि घोषणा पाहून मतदान करते. मग सत्ता स्थापनेत त्या तत्वांना बाजूला का ठेवलं जातं? खुर्च्या वाटून घेतल्या गेल्या आहेत, समित्यांची गणितं ठरली आहेत, पण उद्या मतदार प्रश्न विचारेल. काल ज्यांना कट्टर विरोधक म्हणत होतात, आज त्यांच्या सोबत सत्तेत का बसलात? हा प्रश्न केवळ अचलपूर पुरता नाही, तर तो महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर टाकलेला आरसा आहे. राजकारणात नाही नाही म्हणत होय करण्याची कला जुनी आहे, पण प्रत्येक वेळी जनता ती शांतपणे स्वीकारेल याची खात्री नाही. अचलपूर मधील भाजप MIM युती ही केवळ सत्तेची मांडणी नाही, तर उद्याच्या विश्वासार्हतेची परीक्षा आहे. आता पाहायचं इतकंच आहे की ही युती टिकते का, की अकोट सारखी वरून आदेश येताच कोसळते? कारण सत्ता मिळवणं सोपं असतं, पण जनतेचा विश्वास टिकवणं हीच खरी राजकीय कसोटी असते. यावरती तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107